आपले पहिले शुभार्थी मानकरी उल्का पाटील. उल्का पाटील ही शहापूर जवळील चेरपोली गावातील 35 वर्षांची शुभार्थी. वयाच्या 17व्या वर्षी तिच्या आजाराला सुरुवात झाली. पुण्याला वसतिगृहाच्या संचालकांना तिच्यातील बदल लक्षात येऊन तिला घरी पाठवलं गेलं व डॉक्टर श्रीकांत जोशी यांच्याकडे इलाजाला सुरुवात झाली. विचित्र परिस्थितीत तिचा विवाह होऊन तिला विभक्तही व्हावं लागलं. तिला 15 वर्षांचा मुलगा आहे ज्याची ती उत्तम काळजी घेते. तो SSC परीक्षेत शहापूर तालुक्यात पहिला आलाय. उल्काचे कविताचे संग्रह व आजाराच्या प्रवासावर महाराष्ट्र टाइम्समध्ये लेख सुद्धा प्रसिद्ध झाले. तिला बॅरिस्टर व्हायचं होतं, पण आता ती मुलामध्ये आपला भविष्यकाळ पाहतीये. उल्का पाटील. आजचे दुसरे शुभार्थी मानकरी गोपाल माडोले. गोपाल माडोले यांचा फॉर्म वाचताना परीक्षकांना त्यांच्या प्रवासाबद्दल खरोखरच अचंबा वाटला. हे 31 वर्षाचे आहेत. लातूरहून आलेले आहेत. शालेय जीवनात सर्व शिष्यवृत्त्या मिळवून SSCला 92 साली सेंटरमध्ये 90% गुण मिळवून पहिले आलेले विद्यार्थी. पण आजारामुळे सर्वच चित्र पालटलं. शिक्षण थांबलं. घरची बिकट परिस्थिती व मानसिक आजाराविषयी अज्ञान याच्यामुळे सर्वांच्या कुचेष्टा सहन कराव्या लागल्या. 2002 साली पोस्टमनची परीक्षा पास होऊन आता पोस्टमनच्या नोकरी करतायत. बायको, मुलगा, मुलगी असा संसार त्यांचा व्यवस्थितपणे सुरू आहे. त्यांच्या शब्दात सांगायचं तर नॉर्मल कंडिशनमध्ये कलेक्टर होऊन जे कार्य केलं असतं त्यापेक्षा आजचं पोस्टपोन होणं हे खूपच जास्त क्रेडिटेबल आहे. आजचा तिसरा शुभार्थी मानकरी अनिकेत कणसे. 23 वर्षांचा युवक. साताऱ्याजवळील लहानशा खेड्यातला. SSCला उत्तम मार्क मिळवूनही आजार झाल्याने 12वीला कमी गुण मिळाले. शिक्षण सोडावं लागलं. त्यातच आईचा मृत्यू, घरातील सांपत्तिक अडचणी व आजारामुळे आलेला न्यूनगंड या सर्वांशी समर्थपणे लढा देऊन त्याने शिक्षण परत सुरू केलं. BSCला डिस्टिंक्शनने तो पास झालाय. गेली 2 वर्ष भावाला मुंबईला नोकरी मिळाल्याने पुढील शिक्षणासाठी मुंबईत MSCच्या 2ऱ्या वर्षाला आहे. त्याच्या डॉक्टर राजश्री देशपांडे लिहितात की व्हेरी वेल मॅनर्ड अँड सॉफ्ट स्पोकन अनिकेत इज अन इन्स्पिरेशन फॉर मी ॲज वेल. अनिकेत कणसे. पहिले शुभंकर मानकरी आहेत सुरेखा कोरसुले. सुरेखा कोरसुले या 35 वर्षांच्या महिलेची माहिती म्हणजे बेताचे शिक्षण. लातूर जवळील लहान गावातील बाई कोणाच्याही आधाराशिवाय कसा लढा देऊ शकते याची कहाणीच आहे. 10 वर्षांपूर्वी नवऱ्याचा आजार सुरू झाला तेव्हा 6 व 4 वर्षांच्या 2 मुली, त्यातील एक मतिमंद. या आजारामध्ये बायकोवरील सतत संशय. आजारामुळे त्यांची प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिपायाची नोकरी सुद्धा गेली. पण न डगमगता सुरेखाने पदर बांधला. उपचारांसाठी येरवडा येथे जाऊन चौकशी केली. उपचार सुरू झाल्यावर विनंती करून त्यांच्या जागेवर शिपायाची नोकरी करून संसार चालवला. सुरेखा कोरसुले. शुभंकर मानकरी तुळशीदास फडके. तुळशीदास फडके यांचे फॉर्म वाचून त्यांना शुभार्थीचं पारितोषिक द्यायचं की शुभंकरांचं या संभ्रमात परीक्षक पडले होते. हे 67 वर्षाचे गृहस्थ
स्वतः 42 वर्षांपूर्वी मानसिक रुग्ण झाले. वडील गिरणी कामगार असल्यामुळे परिस्थितीशी लढा देत नातेवाईकांजवळ राहून शाळा शिक्षण घेतले. नंतर नाईट स्कूलमध्ये इलेक्ट्रॉनिकचे कोर्सेस करून TIFR मध्ये लॅब टेक्निशियनची नोकरी मिळाली. त्या काळी आजच्यासारखे प्रगत उपकरण नसताना आजाराशी लढा देत नोकरी सांभाळून मुलांचं उत्तम शिक्षण केलं. त्यांची पत्नी गेली 25 वर्षे आजारी आहे. आज त्यांचे 2 मुलगे कम्प्युटर इंजिनियर आहेत व तुळशीदास हे निवृत्त झालेले आहेत. गेली 11 वर्षे 3रा मुलगा मानसिक रुग्ण आहे. त्याची ते देखभाल करतात. ते म्हणतात, मला माझ्या आजाराने खूप काही शिकवलं जे मला मुलाला सांभाळताना उपयोगी पडतंय. तुळशीदास फडके. उल्का, तुला हा पुरस्कार घेताना काय ग वाटलं? हा पुरस्कार घेताना मला अत्यंत आनंद होतोय, पण मला एक काळ असा होता की मी समजण्याच्या पलीकडे होते. पण आई वडिलांनी व्यवस्थित मला इतकी मी व्हायलंट व्हायचे की मला आवडणं आई वडिलांना कठीण होत होतं. इतका म्हणजे माझा राग अनावर व्हायचा बरं की कोणीच नियंत्रण करू शकत नव्हतं. मग मी जेव्हा हळूहळू ट्रीटमेंटला तुझी सुरुवात कशी झाली उल्का? ट्रीटमेंटला म्हणजे पहिले मी हॉस्टेलला होते, SP कॉलेजला होते, तेव्हापासून ही सुरुवात झाली. महिनाभर मी तिथे कोणाशी काहीच बोलायची नाही, एकटी राहायची. मग तीच आणि तेव्हा मला समजत नव्हतं की मला हा आजार असेल, पण तीच माझ्या आजाराची पहिली पायरी होती. आणि उपचार मग कधी चालू झाले? मग त्यानंतर मग लगेचच वडिलांनी मग कॉलेजमधूनच मी म्हणजे हे झाले, काढून टाकलं वडिलांनी. घरी वगैरे आले मी आणि मग लगेच ट्रीटमेंट वगैरे माझी सुरू झाली डॉक्टरांकडे. सगळ्या ट्रीटमेंट मध्ये तुला महत्वाच्या अडचणी कुठल्या आल्या? मेन म्हणजे ही गोष्ट होती की आई वडिलांना हेच विश्वास वाटत नव्हता माझ्यावर की मला हा कुठला तरी असा आजार होईल, हे मान्यच नव्हतं आई वडिलांना. बर. पण नंतर मग त्यांनी म्हणजे आम्हाला एक व्यक्ती भेटल्या, त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलीला असा असा आजार आहे, तर तिला अशा डॉक्टरांकडे घेऊन जा. बर. तेव्हा मग आई वडिलांनी मग ते घेतली ती रिॲक्शन आणि मग लगेच मला डॉक्टर श्रीकांत दोशींकडे ऍडमिट करण्यात आलं. ट्रीटमेंट चालू झाल्यावर खूप मला संघर्षाशी लढा द्यावा लागला. अत्यंत मला त्रास म्हणजे मानसिक त्रास, असंख्य मानसिक वेदना, परत कायम चिडचिड करणं हे चालूच होतं. आणि त्यातही मला गोळ्यांचा साईड इफेक्ट म्हणजे डोळे वर जाणे आणि असं खूप म्हणजे मला त्रासांना मला सामना करावा लागला. आणि मग त्यामध्येच तुझा विवाह झाला? हो, त्यातच आजारपणातच माझा विवाह झाला आणि त्यातच जोडीदाराच्या काही गोष्टी मला खटकत होत्या. मग यातून तणाव निर्माण होऊन ते विभक्त झालो आम्ही दरम्यानच्या काळात. आणि मला मुलाच्या चांगल्या भवितव्यासाठी दुसरं लग्न न करण्याचा मी विचार घेतला. म्हणजे मी विचार केला. उल्का, मला सांग, तू आता आम्हाला हे अगदी थोडक्यात सांगतेस, पण ह्याच्यामध्ये खूप वर्ष गेली आहेत. हो, खूप वर्ष गेली. आणि तुझा मुलगा झाला तिथपासून तू आता 10वी झाला, ह्या सगळ्या कालखंडात एका बाजूने तुझ्या आजाराची काळजी घ्यायची, दुसऱ्या बाजूने मुलाला वाढवायचं, हे तुला कसं जमलं ग? हे कसं जमलं म्हणजे माझ्या परिवारामुळे मला हे सगळं जमलं. म्हणजे माझ्या पाठीमागे बॅकग्राऊंड खूप चांगला होता. म्हणजे आई वडिलांनी मला खूप प्रतिसाद दिला, माझी बहीण भाऊ या सगळ्यांनी मला खूप समजून घेतलं. आणि प्रत्येक म्हणजे मी काही बोलले तर मला कोणी रिॲक्ट करत नव्हतं, माझं सगळ्यांनी ऐकून घेतलं आतापर्यंत. ही महत्वाची गोष्ट आहे. मग ते आणि असं असल्यामुळेच माझी प्रगती माझ्यात होऊ शकली. तुझ्यात हळूहळू प्रगती होऊ शकली. उल्का, तू कविता करतेस? हो, मी कविता करते. काही तुझ्या ह्या आजारावरच्या कवितेच्या ओळी आठवत आहेत का? हो, सांग ना. मागची सारी वादळे सोडून गेली मला आज, आला तो क्षण आला, जग जिंकले मी आज. मला सोडून गेला आज तो भयान माधळ वारा, आज झाले मी आकाशातला लखलखता तारा. मला तू सांग की या आजारातून तू काय शिकलीस ग? जशी माणसं असतात तसा आपला एक निसर्गही असतो. आणि ह्या निसर्गासारखं, या हसऱ्या निसर्गासारखं आपणही हसायचं आणि
जीवन हे खूप सुंदर आहे. जसा एक वाहता झरा असतो, जसा पाऊस असतो, तसा आपणही आनंदाने आणि पावसासारखंच नाचत बागडत आनंदाने जगायचं असतं. आजाराच्या काळामध्ये उल्काने लिहिलेल्या एका तिच्या स्वतःच्या कवितेच्या ओळी माझ्या समोर आहेत, ज्या तिने तिच्या फॉर्म सोबत आम्हाला पाठवल्या होत्या. स्किझोफ्रेनियाचे तोडून पाश मुक्त वावरेन मी, पाहिले जरी मी मरण डोळ्यांनी, तरीही स्वतःला सावरेन मी. या आजाराशी करून सामना, धीट होऊन जगेन मी, मनातल्या माझ्या स्वप्नांची ज्योत होऊन जागेन मी. लहरेन मी आनंदाची लहर होऊनी, बहरेन मी फुलांचा बहर होऊनी, स्किझोफ्रेनियाचे तोडून पाश मुक्त वावरेन मी, पाहिले जरी मी मरण डोळ्यांनी, तरीही स्वतःला सावरेन मी. गोपाळराव, तुम्ही आज पोस्ट सेवेमध्ये काम करता. मला तुम्ही सांगा की तुमचा हा आजार, त्या आजारातून तुम्ही उभे राहिलात. आज मगाशी तुम्ही इथे पारितोषिक घेतलं, काय होतं तुमच्या मनात? परंतु हा सत्कार म्हणजे माझ्या 17-18 वर्षाच्या संघर्षमय जीवनाचा आणि संकटातून त्यावर मात करून काळोखाचे अंधार संपल्यानंतर जो प्रकाशमय दिवस येतो, तो साक्षात तो पांडुरंग परमात्मा आपल्या सगळ्यांच्या हृदयात बसून मला पुरस्कृत करतोय म्हणा किंवा कौतुक करतोय, असंच मला एक म्हणायचं आहे याच्यात. पंढरी म्हणजे आनंदाची नगरी आणि आनंद म्हणजेच हा क्षण आहे. माझी आजारी सुरुवात झाली 1993ला, जे माझ्या गावी किल्लारीला जो भूकंपाचा धक्का झाला किंवा गाव वगैरे सगळं आसपासचं पूर्ण नष्ट झालं. त्यावेळेस मी 12वी फिशरी सायन्सला होतो, नाही 11वी फिशरी सायन्सला होतो. आणि लहानपणापासून जिज्ञासू वृत्ती असल्यामुळं आणि थोडेसे भित्रा स्वभाव असल्यामुळे, सेन्सिटिव्हनेस जास्त असल्यामुळं मी खूप विचार करत लागलो. विचार करता करता माझे पूर्ण एवढं घडून जायचं की मी प्रेझेंट टेन्सचं भानच राहायचं नाही मला. आणि हळूहळू हे स्किझोफ्रेनियाचे लक्षणं, भीतीचे, किंवा कोणी तर मला नेहमी सांगायला लागले की आता भूकंप होणार आहे, आता तुला असं होणार आहे, तसं होणार आहे. मग हे भीतीतून मला कल्पना आहेत की सत्य, हेच मला समजलं नाही सुरुवातीला. बरं, म्हणजे जे आवाज येत होते, आवाज यायचे त्यावेळेस खरे आहेत का खोटे आहेत हेच तुम्हाला समजायचं नाही. आणि हळूहळू एवढं ते वैचारिक क्रांती एवढी वाढली की एक क्षणी मला असं बाहेर लक्ष देता आलं नाही. एक वेळ असं झालं की 1993 पासून 94-95 एप्रिल ते मे 95ला माझे म्हणजे एकदम बोलणं बंद झालं आणि मी माझ्या थॉट्स मध्येच राहिलो. आणि माझं जे व्यक्तिमत्व आहे ते जवळपास माझं त्यावेळेस वय 19 वय असेल, 17-18-19च्या आसपास. परंतु मी एकदम 4-5 वर्षाचा मुलगा, लहान मुलगा झालो माझ्या थॉट्स मध्ये तेवढं घडून. मग उपचाराला, ट्रीटमेंटला? हा, त्यानंतर घरच्यांना वाटायचं की ह्याला कोणी करणी केला असेल किंवा कोणी देवाचा असेल, इकडं बघ तिकडं बघ. परंतु मी कुणावर विश्वास नव्हता, माझ्याच विचार राहायचो. मी त्यावेळेस प्रतिसाद दिला नाही कोणाला. शेवटी माझ्या म्हणजे मित्रांनी, संजय भोसले म्हणून आमच्या गावचेच आहेत, ते लातूर होते, त्यांनी दिनेश पाटील म्हणून डॉक्टर होते लातूरला, त्यांचं सांगितलं ॲड्रेस. त्यांच्याकडे गेल्यानंतर उपचार घेत घेत मग पुन्हा मला समजायला लागलं की हे जे मी विचार करतोय हे काहीतरी वेगळं नसून एक प्रकारचं मानसिक आजार आहे. मग त्यांच्याकडे मी म्हणले की माझे जे प्रश्न आहेत ते तुमच्याकडून सुटणार नाहीत, मला असा डॉक्टर हवा की जो वारकरी हवा आणि मानसिक तज्ज्ञ हवा. त्यावेळेस त्यांनी मला ससूनमध्ये वाट लावलं. तिथं डॉक्टर मनसराम अवताडे होते, जे की शुद्ध वारकरी आणि मानसिक तज्ज्ञ होते. ते सध्या औरंगाबादला प्राध्यापक म्हणून आहेत. तुमच्या सगळ्या प्रवासात सगळ्यात मोठी अडचण तुम्हाला काय वाटली होती? आजार झाल्यानंतर सगळ्यात मोठी अडचण जर म्हणलं तर मी स्वतःच होतो. कारण मला एकीकडून समजायचं हे चुकीचं आहे, परंतु एकीकडून वाटायचं की हेच बरोबर आहे. आणि ह्या दोनदा असत्यात मी हे का ते कोणतंच नको म्हणून बसायचं. मग शेवटी मग घरच्यांच्या सल्ल्यानुसार डॉक्टरांकडे गेलो, इलाज सुरू झाला. अडचण मग बाकी समाजाशी थोडेसे व्यक्तींकडून अपमानास्पद वागणूक होत गेल्या. आय निग्लेक्ट इट, मी लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे. तर तुमच्या आजारातून तुम्हाला ह्याच जन्मामध्ये आत्मसाक्षात्कार झाला. आणि या अर्थानं तुम्ही आम्हा सगळ्यांपेक्षा भाग्यवान म्हटले पाहिजेत. आता इथं बसलेल्या माझ्या तरुण मित्राकडे मी येतो. तुझ्या आजाराची सुरुवात अनिकेत कशी झाली? सुरुवात तशी आता फारसं एवढं मी आठवलं नाही, कारण काही नाही, पण एक गोष्ट होती की मला फारसं आठवत नाही, पण एक भीती वगैरे वाटायची. भीती वाटायची आणि त्या ह्याच्यातून नंतर घरच्यांना ज्यावेळी ते जाणवलं, ऍक्च्युली हा त्रास शेजारी थोडासा
झाला होता. तर त्यावेळी त्यांच्याच पालकांनी वडिलांना सांगितलं की मे बी हे असू याला पण शकतं. असा त्रास होऊ शकतो. असू शकतो. मग त्यानंतर ट्रीटमेंट सुरू झाली वगैरे. बरं, आणि ट्रीटमेंट तुझी कोणाकडे चालू झाली? डॉक्टर राजेश्री देशपांडे. बरं, तुझ्या डॉक्टरांबद्दल तुला काय वाटतं रे? डॉक्टरांबद्दल ॲक्च्युली इट इज अनएक्सप्रेसिबल. डॉक्टर वगैरे ह्या अँगलने मी कधी हे होतच नाही ॲक्च्युली. पण एक वेगळं फील होतं की जे त्यांच्याकडे जातो त्यावेळी किंवा हे करतो त्यावेळी, पण त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये एक हे होतं की जस्ट नाही त्यावेळी फारसं बोलू शकत. तू बोलू शकत नाहीस इतके तुझ्या भावना, आणि मला तुझ्या डोळ्यामध्ये तुझ्या भावना दिसत आहेत. मला सांग, मध्ये तुझ्या शिक्षणामध्ये खंड पडला ना या आजारामुळे? तसा 12वीच्या वेळी हे झालं, ते एक्झाम दिली नाही. पण दिली नाही म्हणजे जस्ट लाईक गॅप. कारण मला माझा स्कोर टिकवायचा होता आणि तो स्कोर टिकवायसाठी गॅप घेतला आणि तोच गॅप म्हणजे तोच गॅप. त्याच्यानंतर तू परत लागलास कामाला आणि BSc ला तुला डिस्टिंक्शन मिळालं. हा, सब्जेक्ट माझा डिस्टिंक्शन मध्ये आला. हो का? आजाराशी सामना करताना, ट्रीटमेंट घेताना सुद्धा ऍक्च्युली कसं, आता आजाराची सामना वगैरे ही गोष्ट मला म्हणजे मी गृहीत धरत नाही. ती धरतच नाहीस? ओके. नाही, माझं एक टार्गेट आहे आणि त्या टार्गेटच्या दृष्टीनेच मी हे करतो. काय टार्गेट आहे तुझं? माझं टार्गेट MTech थ्रू IIT व्हायचं आहे. तुझ्या या सगळ्या प्रवासामध्ये तुला सगळ्यात मोठी अडचण अनिकेत कुठली आली? नाही, ऍक्च्युली घरच्यांनी जो त्रास घेतला, त्रास घेतला तू आई वडील आणि दादा, म्हणजे ह्या तिघांनी, आणि आता जे काही वहिनी सुद्धा जे काही त्रास घेतात वगैरे, ह्याच्यामुळे मला फारशी अडचण जाणवली. माझं करिअर हँडल करण्यासाठीची सगळी जबाबदारी त्या इनडायरेक्टली उचलायचा प्रयत्न करतो. म्हणजे जे काही असेल माझे एक्झाम्स वगैरे वगैरे, त्यामुळे मला फारसं म्हणजे तुझं कुटुंब आणि तुझे डॉक्टर ह्यांनी तुझ्या भोवती असं एक सुरक्षा कवच उभं केलं की तुला सुरक्षा कवच म्हणण्यापेक्षा मायेचं कवच. सर्वच म्हणजे. मला सांग, हा पुरस्कार घेताना आज तुला काय वाटलं? एवढं वाटलं की जे काही करतो त्याला काहीतरी अर्थ होता. आणि दुसरी एक की हा बाकी जे डिसीजेस वगैरे आहेत, प्रत्येक डिसीजला एक सायंटिफिक अँगल असतो. याही डिसीजला एक सायंटिफिक अँगल आहे, बरोबर. पण या मेंटल डिसीजला सायकोलॉजिकल म्हणजे मेंटॅलिटी जी काही पब्लिकची मेंटॅलिटी जो काय आहे त्याच्यावर ऑपरेशन होऊन त्याच्या सायंटिफिक अप्रोच आहे, जो मेंटल अप्रोच डिलीट करून त्याचा सायंटिफिक अप्रोच त्या ठिकाणी फिलअप करणं हे इम्पॉर्टंट आहे. की ज्यामुळं ह्या डिसीजची रियालिटी समोर येईल, म्हणून समाजालाच ते प्रोग्राम नव्यानं करण्याची गरज आहे. आता मी फडके काकांच्याकडे येतो. फडके काका, तुम्ही आता तुमच्या शुभार्थीसाठी, तुमच्या मुलासाठी म्हणून तुम्ही शुभंकर म्हणून काम करता. तुमच्या मानसिक आजारामुळे त्याच्याशी वागताना बोलताना तुम्हाला काही फायदा होतो का? मी शुभार्थी म्हणून वागताना मी डॉक्टर इलाजच करण्याचा प्रयत्न करतो. माझा मुलगा चांगला टॅलेंट असून सुद्धा 11वी 12वीला गेल्यानंतर त्याला चांगलं म्हणजे माहीम सारख्या ठिकाणी राहून चांगलं कॉलेज मिळालं नाही, त्यामुळे तो अपसेट झाला आणि त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या मनातला जो विकल्प आहे तो आम्ही काढू शकलो. अजूनपर्यंत काढू शकलेला नाहीत तुम्ही, तरीही तुमच्या मुलाची ट्रीटमेंट सुरूच आहे. तो बोलत नाही, पण त्याची बॉडी लँग्वेज मला कळू शकते, कारण तुमच्या बऱ्याच लेक्चरना मी अटेंड झालेलो आहे. बर, तुम्ही जे आम्हाला सगळ्यांना सांगितलं की या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला हा आनंद मिळाला आणि आज मला तुमच्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसतोय. तुम्ही किती स्ट्रगल केला असेल, तुमच्या संघर्षाला सीमा नाही. तुमच्या संघर्षाला आम्ही सगळेजण एक जोरदार दाद देतो. आणि मला असं वाटतं काका, मला तुमचं खूप कौतुक वाटलं, ते मी आता सगळ्यांच्या समोर सांगतो. आपण काकांना बक्षीस दिलं, पण मगाशी बक्षीस घ्यायला येताना काका त्यांच्या मिसेसना रंगमंचावरती घेऊन आले. त्यांच्या मिसेससाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. धन्यवाद. सुरेखाताई, मराठवाड्यातल्या एका छोट्या खेड्यातून तुम्ही आज इथं आलात आणि खूप मला कौतुक वाटतंय तुमचं, ज्या परिस्थितीतून तुम्ही स्वतःला उभं केलं आणि एका तुमच्या शुभार्थीला सुद्धा आयुष्यामध्ये परत आणलात. आज हा पुरस्कार घेताना तुम्हाला काय वाटतंय? आजच्या पुरस्काराचा हा क्षण अतिशय आनंदाचा आहे, कारण मी 10वीत असताना 22 वर्षापूर्वी भाषणाला स्टेजवर येत होते. त्यानंतर आता ही पहिलीच वेळ स्टेजवर येण्याचा पहिला मान मला मिळालेला आहे. सर, थँक्यू. तुमच्या शुभार्थीच्या आजाराची सुरुवात कधी झाली?
1998 साली झाली हा, सर. काय झालं मिस्टरांना, तुमच्या यजमानांना काय त्रास होत होता त्याचा त्यावेळी? त्रास म्हणजे ती अध्यक्षाच्या घरी असताना मनावर काहीतरी कामाचं दडपण येऊन झालं होतं, तेव्हापासून तो झाला. आणि मग त्यांच्या वागण्यात काय बदल पडला? चिडचिडेपणा, कानातून कोणतर पाठीमाग मारत येते, कानात आवाज येते, अशा प्रकारचा त्यांचा त्रास होता. मग तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही ट्रीटमेंटसाठी जायला हवं म्हणून? ट्रीटमेंटसाठी म्हणजे मी स्वतः आरोग्य खात्यात त्यांच्या ठिकाणी मी सर्व्हिस केली ना सर. हो. मग तेव्हा तिथे एक डिलिव्हरीचा पेशंट आला. मग हा. त्यांच्या नातेवाईकांनी सांगितली की हा पेशंट असा का करतोय, तर मी म्हणलं मनोरुग्णाची लक्षणं सांगितली. त्यानंतर त्यांनी म्हणले डॉक्टर मिलिंद पोदाराची ट्रीटमेंट घ्या, 10-12 वर्ष नीट झालेले पेशंट सुद्धा नीट झाले, तर तुमचा पेशंट कसं काय नीट होऊ शकत नाही. तेव्हा मग त्यांच्या सल्ल्यानुसार मी सरांकडे गेले. ट्रीटमेंटला सुरुवात झाल्यावरती चांगले बदल काय झाले तुमच्या यजमानांच्या मध्ये? म्हणजे स्वतः त्यांना अक्षरशः अंगावर कपडे घालता येत नव्हते ना, बरं. असा प्रकार होता. बरं. आता तो माणूस स्वतः ड्युटी करायला एवढा बदल झालाय ना. की तुम्ही त्यांच्या जागी कामाला लागलात, हो, बरोबर? हो. मग तुम्ही त्यांची ट्रीटमेंट केलीत. हो. मग तुम्ही त्यांना परत कामावरती घेऊन जायला लागलात का? काय झालं त्यावेळेला? थोडं थोडं त्यांना प्रोत्साहन दिलं ना काम करण्यासाठी. बरं. आता किती दिवस सांभाळावं म्हणलं, एक मुलगी मतीमंद आहे, बरं. परत सगळं व्याप माझ्या मागे आहे. त्यामुळे मला थोडं थोडं प्रोत्साहन द्यावं. परत आमच्या सरांनी पण सगळ्यांनी बी प्रोत्साहन दिलं सर. बरं. आता 95% प्रगती झाली आहे सर. सुरेखाताई, तुम्ही ना इतक्या सहजपणे हे सांगताय, आणि मला असं वाटतं की वेदना खूप मोठी असते, कष्ट खूप जास्त असतात, पण ज्यांचे कष्ट जास्त ती माणसं जास्त सहजपणे सांगतात. हो. हा, तर आता ही तुमची एक मुलगी आहे जी मतिमंद आहे, तिचं तुम्ही काळजी घेताय. एका बाजूने मिस्टरांची काळजी तुम्ही घेतली आहे. असं सगळं असताना सुद्धा तुम्ही स्वतःचा उत्साह कसा कायम ठेवता? कारण केल्याशिवाय पर्याय नाही ना सर. त्याच्याशिवाय पर्यायच नाही दुसरा. पर्यायच नाही. त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. पर्यायच नाही. आपला उत्साह आपण ठेवलाच पाहिजे. कायम ठेवलाच पाहिजे. कधीतरी ह्या सगळ्या वर्षांमध्ये खूप हारल्यासारखं, खूप निराश असं तुम्हाला वाटलं का हो? पाठीमागे वाटत होतं सर. पाठीमागे वाटत होतं. हा. तेव्हा तुम्ही काय सांगायचं स्वतःच्या मनाला? स्वतःच्या काही नाही, जे आहे ते बरं म्हणत होते ना. या सगळ्या अनुभवातून जाताना तुम्हाला स्वतःबद्दल काय शिकायला मिळालं? तुमच्यातला कुठला गुण तुम्हाला स्वतःलाच कळला? आधी माहिती नव्हता, या अडचणींमुळे कळला. असा कुठला गुण आहे? कारण माणूस परिस्थितीनुसार बदलते सर. परिस्थिती आपोआप त्याला पुढलं काम करायला भाग पाडते ना. हो, असं आहे. खरंय. त्यामुळे एवढे बदल. हे जेव्हा सुरेखाताई म्हणत होत्या तेव्हा त्या आपल्याला सांगत होत्या हाऊ इम्पॉर्टंट इज फ्लेक्सिबिलिटी इन लाईफ. धन्यवाद सुरेखाताई. दुरावा गेला की नातं जुळतं, नातं जुळलं की स्वीकार येतो, स्वीकार असेल तर समता रुजते, समता रुजली की आपोआपच विशालता येते, आणि विशालता असेल तर विकासाची दिशाही सामोरी येते, आणि विकासाच्या ह्या विशाल व्याख्येमध्ये सर्वांचाच विजय असतो.